महिला आरक्षण विधेयक फेटाळलं गेल्यानंतर त्यावर देशभरात जोरदार राजकारण रंगलंय। उद्या भाजपनं मुंबईमध्ये मोठ्या मोर्चाची हाक दिली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट वादविवादाला येण्याचंच आव्हान विरोधकांना दिलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आव्हान स्वीकारलंय देखील। त्यामुळे आता खरोखरच आमने-सामने चर्चा, दावे प्रतिदावे होणार की केवळ माध्यमांमधून आरोप प्रत्यारोप याचं उत्तर कदाचित उद्या मिळू शकतं। कारण बारामतीमध्ये प्रचार सभेच्या निमित्तानं फडणवीस आणि सुळे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। बघूया महिला आरक्षण विधेयकावरून रंगलेल्या राजकारणावर हा स्पेशल रिपोर्ट। महिलांना संघटित करण्याचं काम करू। महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत। तुम्ही स्वतः तुमच्या कायद्याच्या विरुद्ध मोर्चा काढताय, आंदोलन करताय तुमच्याच कायद्याच्या विरुद्ध। मोदीजींनी काल खूप इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाही आहे, कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे। माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊंगी और एक अच्छी चर्चा हो सकती है। महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचना ही एकमेकांमध्ये गुंतलेली विधेयकं शुक्रवारी लोकसभेनं फेटाळली। त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार राजकारण रंगलंय। महिला आरक्षणाच्या समर्थनात आणि इंडिया आघाडी विरोधात महायुतीनं मंगळवारी आंदोलन पुकारलंय। 10 ते 15 हजार महिलांचा मोर्चा काढण्याची घोषणा झाली असून मुंबईच्या वरळीमध्ये मेळावा सुद्धा पार पडणार आहे। उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे। आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू। मात्र सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनावरती विरोधकांनी सडकून टीका केली आहे। तुम्ही स्वतः तुमच्या कायद्याच्या विरुद्ध मोर्चा काढताय, आंदोलन करताय तुमच्याच कायद्याच्या विरुद्ध। अहो तुम्ही स्वतःचं 2023च्या तुमच्या भूमिका पहा। तुम्ही कायदा मंजूर केला, परवा 16 एप्रिलला तो कायदा त्याचं रूपांतर केलं तुम्ही कायद्यात। हा यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे। मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाही आहे, कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे। महिला आरक्षण विधेयकाबाबत समोरासमोर वादविवाद होऊन जाऊ दे असं आव्हान सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलं। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है। वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊंगी और एक अच्छी चर्चा हो सकती है। दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। तर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचं हे आव्हान लागली स्वीकारलं। मग भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी तातडीनं प्रत्युत्तर देत सुळेंना टोले लगावले। देवेंद्रजींनी त्यात हे म्हटलंय की माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे। म्हणजे जर पवारसाहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवारसाहेबांसोबत डिबेट करतील। महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यामुळे सत्ताधाऱ्यांचंच आंदोलन असं एक वेगळंच चित्र या निमित्तानं देशात दिसतंय। मात्र आंदोलनं करण्याची सवय सुटली की कधी कधी कसा गोंधळ होतो याचा प्रत्यय सोमवारी पिंपरीमध्ये आला। त्याचं झालं असं की पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार आणि महायुतीच्या नगरसेवकांनी निदर्शनं केली आणि यावेळी भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांनी चक्क आपल्या सरकारविरोधात घोषणा दिल्या। या सरकारचं करायचं काय?
आंदोलकांनी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळला. या सरकारचं करायचं काय? पण झालेली गडबड शितोळेंच्या लगेच लक्षात आली आणि बाजू सावरून घेण्यासाठी त्यांनी आणखी एक घोषणा दिली. इंडी सरकारचं करायचं काय? अरेच्चा, परत गडबड झाली. इंडी आघाडीचं सरकार आहे तरी कुठे? मग शितोळे असे काही ओरडले. इंडी आघाडीचा, त्यावर मग हे उत्तर आलं. इंडी आघाडीचा. पुन्हा गोंधळच झाला. हे काही जणांच्या लक्षात आलं, पण बाकीचे सगळे इतके आंदोलनमय झाले होते की एका पाठोपाठ एक झालेली ही गडबड त्यांच्या लक्षातच आली नसावी. नारी शक्तीचा, नारी शक्तीचा. या सरकारचं करायचं काय? इंडी सरकारचं करायचं काय? इंडी आघाडीचा, इंडी आघाडीचा. आणि अशा गमती जमती घडत असल्या तरी राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा महिला आरक्षणावरनं मोठा वाद रंगलेला पाहायला मिळतोय. आत्ताच्या लोकसभेत महिलांना 33% आरक्षण दिलं तर पुरुषांवरती अन्याय होईल असा तर्क केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी लढवला. तर भाजपच्या आंदोलनामुळे देशातल्या महिला संभ्रमित होणार नाहीत असं काँग्रेसचा दावा आहे. मैं मल्लिकार्जुन खड़गे जी, राहुल गांधी, टोटली हिंदी अलायंस को पूछना चाहती हूँ, इसमें क्या गलती थी? महिला रिजर्वेशन देना एंड सीट को बढ़ाना. अभी हमको रिजर्वेशन मिला तो 543 में मिलेगा, बहुत पुरुषों को भी अन्याय होगा. महिला मूर्ख नहीं है, महिलाएं जानती हैं. पंचायतों और नगर पालिकाओं में जो आरक्षण 1/3 आरक्षण महिलाओं को दिया गया था 1993 में, वो बीजेपी की वजह से नहीं है, वो कांग्रेस की वजह से है. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आता हाच मुद्दा एनडीएनं कळीचा केलाय. रविवारी पश्चिम बंगालच्या बांकुरा इथे पार पडलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच मुद्द्यावरनं विरोधकांना लक्ष्य केलं. महिला आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीतलं हत्यार म्हणून वापरला गेलाय. मध्य प्रदेश आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनांनी महिलांच्या एकगठ्ठा मतांची परिणामकारकता सिद्धही केली आहे. त्यामुळे आता 2 महत्त्वाच्या राज्यात, त्यातही पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढताना भाजपचं हे महिला आरक्षण कार्ड चालणार का याचा फैसला मतमोजणीच्याच वेळी होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.